श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे, मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र शुभ मानला जातो। श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी, या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते। तसेच देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन श्रावण सोमवारी शिवलिंगाची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे, त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा। या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे, दिवसभर फलाहार तसेच तुम्ही दूध घेऊ शकता। सगळ्यात आधी आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया। या ठिकाणी पूजेसाठी मी एवढं साहित्य घेतलं आहे, पण तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं, फक्त मनोभावे पूजा करावी। इथे मी घरी पूजा करणार आहे त्यामुळे शिवलिंग घेतलेलं आहे, गणेशाची मूर्ती घेतलेली आहे, तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी पण घेऊ शकता। दूध आणि पाणी घेतलेलं आहे स्वच्छ, गंगाजल घेतलेला आहे मी इथे, त्यानंतर माचीस घेतलेला आहे। इथे वाटीमध्ये मी साखर घेतलेली आहे, तुम्ही खडी साखर असेल तर तीही घेऊ शकता। रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे, अगरबत्ती आणि पांढरी वस्त्रमाळ घेतलेली आहे। पेढे मी नैवेद्यासाठी घेतले आहेत, तुम्ही फळंही घेऊ शकता। तेलवाती घालून एक दिवा घेतलेला आहे। इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, त्यानंतर चंदन आणि धूप घेतलेला आहे। भस्म लागणार आहे आपल्याला शिवलिंगाला लावण्यासाठी आणि कापूर घेतलेला आहे आरती करण्यासाठी। त्याचबरोबर शिवलिंगावरती वाहण्यासाठी ते मी बेलपत्र घेतलेले आहेत, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काही दुसरी फुलं घेतलेली आहेत मी गणपतीसाठी, दिव्यासाठी, आणि पांढरी फुलं आपल्याला शिवलिंगावरती वाहण्यासाठी लागणार आहेत। तर इथे मी अभिषेक पात्र सुद्धा घेतलेलं आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी एवढं साहित्य घेतलं आहे पूजेसाठी। तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य नसेल तरीही चालेल, फक्त मनोभावे पूजा करावी। ही सोमवारची पूजा तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा करू शकता। जर वेगळी मांडणार असाल तर मग चौरंगावरती मांडली तरीही चालेल। जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती चौरंग ठेवायचा आहे। चौरंगावरती शक्य असेल तर पांढरे वस्त्र अंथरा, नसेल तर पिवळे वस्त्र वापरलं तरीही चालेल। तर सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलित करून घेऊया आणि मग पूजा करूया। चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण तो दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याचीही आपण पूजा करून घ्यायची आहे। श्रावणी सोमवारी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा आणि दिवसा तुम्ही फळे खाऊ शकता, दूध घेऊ शकता। या दिवशी खऱ्या मनाने महादेवांची पूजा केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे। दीपपूजन झाल्यानंतर आपण आराध्य दैवत श्री गणेशांची पूजा करणार आहोत। गणेशाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करावा, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा, पुन्हा पाण्याने अभिषेक करून आपण श्री गणेशाची विधिवत पूजा करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी घेतली तरीही चालेल। अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी, त्यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवाव्या, त्यावरती हळदी कुंकू वाहावे आणि त्यावरती गणेशाची स्थापना करावी। गणेशाला चंदन, हळदी कुंकू वाहावे, अक्षता वाहाव्या। गणपतीला लाल फूल खूप प्रिय आहे, तुमच्याकडे लाल फूल असेल तर ते वाहा, निरांजन ओवाळावे, अगरबत्ती ओवाळावी आणि मनोभावे नमस्कार करावा। यानंतर आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत, तर त्यासाठी मी एक ताम्हण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण शिवलिंग ठेवून त्यावरती सर्वात प्रथम आपण जलाभिषेक करायचा आहे। आपण जे गंगाजल घेतलं होतं ते थोडंसं पाण्यामध्ये मिसळलेलं आहे आणि त्या पाण्याने आपण शिवलिंगावरती जलाभिषेक करणार आहोत। शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा बेलपत्र वाहताना आपण ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या सोप्या मंत्राचा जप सुद्धा करू शकता। जल अभिषेक झाल्यानंतर आपण दुधाने पुन्हा शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा शेवटी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपण शिवलिंगाची स्थापना करणार आहोत। तुम्ही पांढऱ्या वस्त्रावरती सुद्धा शिवलिंगाची पूजा करू शकता। मी इथे एक ताम्हण घेतलेला आहे, त्यामध्ये थोड्या अक्षता ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवलेलं आहे आणि शिवलिंगाला चंदन किंवा भस्म लावायचं आहे। शिवलिंगावरती हळदी कुंकू वाहू नये असं म्हणतात। त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ आपण शिवलिंगाला अर्पण करणार आहोत। लक्षात ठेवा, हळदी कुंकू लावलेली वस्त्रमाळ आपल्याला शिवलिंगाला घालायची नाही।
धोत्र्याचं फळ आणि फूल ही शिवलिंगाला अतिप्रिय आहे, त्यामुळे माझ्याकडे इथे धोत्र्याचं फूल होतं म्हणून मी ते शिवलिंगाला वाहिलेलं आहे। रुद्राक्षाची माळ आपण शिवलिंगावरती ठेवणार आहोत। त्यानंतर महादेवाला अतिप्रिय असलेले बेलाचे पान आपण शिवलिंगावरती वाहणार आहोत। 3, 5, 7, 11, 51, 108 अशा प्रकारचे बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता। बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि स्त्रियांनी नमः शिवाय हा मंत्राचा जप करावा। मी इथे 5 बेलाची पानं शिवलिंगावरती वाहिलेली आहेत। इथे माझ्याकडे धोत्र्याचं फळ सुद्धा आहे, ते सुद्धा मी शिवलिंगाला अर्पण केलेलं आहे। पांढरी फुलं सुद्धा महादेवाला अतिशय प्रिय आहेत। तुमच्याकडे पांढरी फुलं असेल तर एखादं तरी फूल शिवलिंगाला अवश्य वाहा। शिवलिंगाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्या मुखामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सतत चालू असावा। तर या ठिकाणी माझ्याकडे अभिषेक पात्र होतं, त्यामुळे मी ते असं वरती ठेवलेलं आहे जेणेकरून पाण्याचा प्रवाह सतत शिवलिंगावरती होत राहील। सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख समृद्धीची प्रार्थना करावी। तुम्हाला शंकराची आरती म्हणता येत नसेल तर यूट्यूबला तुम्हाला सहज मिळून जाईल, तर ती सुद्धा लावून तुम्ही शंकराची आरती करू शकता। आरती झाल्यानंतर आपण महादेवाला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्हाला जी काही उपवासाला फळं चालतील ती सुद्धा घेऊ शकता किंवा मग खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल। माझ्याकडे पेढे आणि साखर होती म्हणून मी याचा नैवेद्य दाखवून घेते आणि शेवटी महादेवाला मनोभावे नमस्कार करावा, त्यांच्याकडे आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धीची प्रार्थना करावी। अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरीच शिवलिंगाची पूजा करू शकता। आणि तुम्ही मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्याबरोबर स्वच्छ पाणी, दूध, पांढरी फुले, बेलपत्र, जे काही पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ते आपण सर्व घेऊन जायचं आहे। तिथे जलाभिषेक, दुधाचा अभिषेक करून आपण आता जशी पूजा केली तशीच पूजा तुम्हाला शिवलिंगाची मंदिरामध्ये करायची आहे। पूजा करताना मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। तर अशा प्रकारे येत्या श्रावण सोमवारी तुम्ही सुद्धा अशीच मनोभावे महादेवाची पूजा करून त्यांना प्राप्त करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजाविधी मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।